हाय गाइज, वेलकम बॅक अगेन विथ अ न्यू व्हिडिओ मेरा भाई. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये. तर गाइज, कालचा व्हिडिओ आलेला आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. शिवम गेडाम 2.0 म्हणून नाव आहे चॅनलचं. तर नवीन असेल तर चॅनलमध्ये जावा, सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकन जे काय ते करून घ्या आणि कालचा व्हिडिओ पण पाहून घ्या. आणि आजचा ब्लॉगसुद्धा मी चालू करत आहो. तर आज मी डायरेक्ट तुम्हाला एक सरप्राईज दाखवणार आहे की माझी गाडी बदलली, म्हणजे आपल्या भावाची गाडी आणली मी, KTM डूक. तर आज KTMचा एक बड्या मोठं ब्लॉग काढून पाहू, कसा निघते आणि कसा नाही पाहू, आहे का ना मयूर? आपल्याला कामसुद्धा आहे कोरपणामध्ये, नाही का? ते काम पण करू आणि आपण एक KTMची राईड पण मारून येऊ कोरपणाला. आपण कोरपणात जातो यार, आपल्या जवळ म्हणजे कोरपणाच आहे, दूर पण जावं लागते कुठं ना कुठं, आहे का नाही? चला मग आपण स्टार्ट करू आपला मोठो ब्लॉग राईड 2. लेट्स गो. तर गाईज, आपली जी KTM आहे ते अशी दिसते बड्यापैकी. अरे यार, हे क्लच जाऊ ना यार, हा क्लच टाका लागते. चंद्रपूरला जातो म्हणे माझा भाऊ, गेल्यानंतर आपली गाडी ओके होऊन जाते. तर जास्त वेळ नाही लावू, चला मग स्टार्ट करू आपला मोटो ब्लॉगिंग पार्ट 2, मोटो ब्लॉग राईट. क्लचचा पण खूप बंद आहे यार, का करेल? गिर उतरवल्याशिवाय सुद्धा गाडी चालू होत नाही. चला मग स्टार्ट करू आपला ब्लॉग. ये जो गाड़ी है ना भाई, सबको चलाने में इतना मज़ा आता है, होगा ना मयूर भाई? बहुत मजा येते गाडी चालवाने. तर इकडं आदिलाबाद रोड आहे गाईज, आणि इकडं आहे चंद्रपूर रोड. आपली गाडी आता 5व्या गिअरमध्ये आहे आणि चालत जातो. मोठं ब्लॉगिंगमध्ये काय बोलायला पण बनते का नाही मयूर? नाही तर नुसतं हव्याचाच आवाज येईल, तसं किती काही नाही म्हणा. A few moments later. तर गाईज, बहुत मोठा पोपट होऊन गेला यार आमच्यासोबत. व्हिडिओ चालू केला म्हणलं मी ना, मयूरनं मी ना, पण काही शूट नाही झालं, ते चालूच नाही झालं. आता डबलची चालू करायला लागते. कोरपण्यामध्ये आलो डायरेक्ट, चालू करतो आता अजून इकडं. पाहू रिॲक्शन लोकांचे कसे आहे ना कसे नाही. बी कंटिन्यू व्हिडिओ. तर गाईज, आत्ता आपला ब्लॉग अजून इकडं चालू झाला. 2 वेळा हे करून टाकला होता. तर दादा आपल्या डायरेक्ट तहसीलमध्ये लागून राहिलं नाही. हे सुद्धा यार दिमाग खराब होत आहे, पुरा दिमागचा दही होऊन चालला आज दिवसभर. अलग डायरेक्ट स्टार्ट करतो आता, इथून स्टार्ट झाला. दिमाग खराब. ट्रक येत आहे पुढून, बस रॉंग साईड पण टाकताय का ते? जाऊ आता डायरेक्ट तहसीलमध्ये जा. पोलीसवालीनं पकडून मलेस. हेल्मेट इतकं पागल आहे हेल्मेट हे. मयूर, तू का बोलत का नाही? अरे महिला मंडळ बसून आहे तर का आहे काय? तर मस्त इकडे मस्त तलाव. अजून एकदा चालू करून दिला आपला व्हिडिओ. काय यार, जे बरोबर आहे ते बरोबर शूट होत नाही. शूट झालं ते आवाज येत नाही. एक केलं का एक होता, का सांगावं का नाही. आता का महिना होत आहे, दुसरं काही हेही नाही. आता अजून चालू केला पण अजून काही आवाज नाही आला तर गेला बाय. आता पेट्रोल टाका लागते बड्यापैकी. मग चला जाऊ तहसील ऑफिस आता डायरेक्ट. आपलं काम करून घेऊ ना, घरी चाललं जाऊ. दिमाग खराब होऊन राहिला. गाडी अशी होऊन आहे तर दिसायला चांगली दिसते गाडी. बहुत प्रॉब्लेम निघून आहे यार गाडीची सुद्धा. शूटच होत नाही यार बरोबर. आता आपला सस्तावाला सेटअप हो म्हणून का नाही तर असं कसं काही आहे का मयूर? का माहीत यार कसं लागत आहे मला माहीत होणार. तहसील ऑफिस जाऊ आणि आपलं जे औषध जे आहे ते घेऊ आणि घराकडे चालू जाऊ. कारण तर व्हिडिओ पण बरोबर शूट होऊन नाही राहिला. एक झालं का एक होता आहे. हेल्मेट पाहिजेसुद्धा पागल झालो ना झाला. का करावं ना का नाही, थोडं दिमाग खराब. 50 रुपयाचं गाईज तू माझ्याकडे हेल्मेट घेऊन का टिपता मयूर? आता सुद्धा जर शूट नाही झालं ना व्हिडिओ, खरंच मी आता डायरेक्ट असा हातावर घेऊनच शूट करणार आहो. बंद नाही करत व्हिडिओ काढणं बंद नाही करत गाईज. आपण आलो बड्या आता कोरपणा तालुक्याच्या तहसील ऑफिसमध्ये एंटर होत आहो आणि आपल्या दादाकडे जाऊ, म्हणजे आपले रिलेटिव्स लागते ते त्याच्याकडे काम आहे. औषध घेऊन येऊ आणि घरी चालत जाऊ. चलो गाईज, आ गए तहसील ऑफिस. हेल्मेट का असं डोकं करून पाहिला. नवीन ट्रॅक्टर आहे यार.
पागल होता पागल. हट दिमाग खरं. 2000 years later. तर गाईज आपलं जे तहसीलमध्ये जे काम होतं आपल्या रिलेटिव्हला भेटत होतं मला ते झालं भेटलो. आता जाऊ घरी बड्यापैकी पेट्रोल टाकून देऊ आणि परत आता घरी. लई झालं नाटक. बहुत वैतागला माणूस नुसता हिंडू हिंडू. लेट्स गो. 3 डाव शूट केला 3 डाव आणि 2 डाव आवाजच नाही आला ना. आताही जर आवाज नाही आला तर का करू मग. आता एकच वेळा चेक करतो मग करतच नाही. अभी ये देखो गाइस ये क्या हुआ. अशी आहे आमची गट्टी. का करते आता. मयूर लावणे भाई का यार. इकडं आम्ही तिकडे पाहतो. काय यार गाईज एक झालं तर एक होते एक झालं तर एक होते. जाऊ आता पेट्रोल टाकून परू घरी म्हणून गाडी अगोदर नाही पाय. बहुत व्हिडिओ धावून गेला म्हणा आपला. बहुत काही शूट केला. जाऊ आता डायरेक्ट पेट्रोल पंप भरू पेट्रोल आणि जाऊ घरी. आता जरी आवाज नाही आला काही नाही. जेवढा व्हिडिओ आला तेवढा टाकून देतो. लास्टमध्ये एंडिंगमध्ये तुम्हाला जे काही ते सांगून देतो आणि व्हिडिओ बंद करतो. मी म्हणलं मोटो ब्लॉगिंग बहुत साधं सिंपल आहे का. साधं नाही काहीच खरंच नाही हो का नाही. अरे पोट्यो तुम्हाला वाटते साधं आहे म्हणून काही साधं नाही बरं रे मोटो ब्लॉगिंग. अजून निघले नाही भाई निघलं नाही अरे. त्याला दोन्ही पण तुटू नाही तर काय करायचं. सोडायला जमतच नाही का हे. सोडतच नाही आता. लई आपत आली आज. व्हिडिओ काढायला आपण आलो पण काहीच जमून नाही राहिलं काहीच जमून नाही राहिलं. जाऊ लवकरात लवकर आता घरी व्हिडिओ करून टाकू. एंड डोक्याच्या वर पाणी चाललं गेलं माझ्या आता. म्हणजे मजा आहे हो बहुत मजा आहे यार. म्हणजे एवढी लागून आहे लाईफचे बहुत मजा आहे. म्हणजे आपले कार्तिक जे काय भेटले थांबू शकत नाही आता. बाय हेल्मेट मी खराब काय सोडलं बे ब्लॉग मध्ये येते म्हणा. एवढा शिवा दिला शिवा गलत दिला ना ब्लॉग मध्ये टाकतो मी. अरे भाई हां मेरा म्हणणार मग हेल्मेट लावण्यामुळे हां शिवम गेला. हां अजून का प्यारा तो भाई. हां चलो जाओ भाई लायब्ररी वाले. भेटू नंतर. बहुत झालं नाटक आता. बाबाला वाटते 30-40च्या स्पीडनं चालत आहे काका पण इकडं पाहिलं तर ओ माय गॉड. गाईज मी एवढी फास्ट गाडी चालवता म्हणून तुम्ही सुद्धा नको चालवा. लहान लहान मुलं तर कशीच नको चालवा. जवानी का जोश बहुत घातक होता है भाई. अरे बापा का ट्रैफिक है. मैं इधर से डालूंगा भाई. ओ नो ओ नो क्या चालू है यहाँ पे. झगडे चालू आहे कारण नाही काहीतरी कार्यक्रम असेल. अरे बापा मग ढगल 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 ढगल. शिवा खाते लोकांचे. चल बस. गाडी ते गाडी अशी जागेवर बंद पडते यार. चलो 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 यहाँ से आगे बढ़ो. मी म्हणलं तिथं झगडा सध्या काका पण काहीतरी कार्यक्रम चालू वाटते. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचा काहीतरी कार्यक्रम चालू आहे तिथं. हे असो जाऊ आपण जाऊ पेट्रोल पंपावर आणि पेट्रोल टाकून देऊ बऱ्यापैकी आणि घरी चालतो. आपला कार्तिक दोस्त आणि आपला जे सूरज भाऊ आहे ते भेटला होता. काही म्हणत असेल का करता शिवम काय नाही ब्लॉगिंग चालू आहे शिवमची. लागलं का ते पुढे चाललं बंद काच आहे इथं. कारवाली पुढेच आहे. अरे वा गाडीवर शिवम लिहून आहे. अरे ठेप येऊ नको रे. बनलं पाय आत्ता. भागूया असे. बरं झालं कोणाचं शिवा नाही खाता मी. शिवा खाल्लं असतं तर गेलं माया.
गाड़ी कम बार 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 बंद पड़ता है, समझत ना बोले। हमको जाने दो, मुझे जाने दो, 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 हमको पहले जाने दो, जाने दो, जाने दो, जाने दो। अरे हमको पेट्रोल डालने दो। काही खरं नाही कसं लागत आहे, कसं लागत नुसतं कोरपणाला हिंडत आहोत पण मध्ये मध्ये माहीत होऊन चालली गाडी पूर्ण कुणी 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 आलो आपल्या. काय म्हणते, मोठं ब्लॉगिंग चालू आहे आपली. बनला का स्वस्त सेटअप? हां, किती टाकू पेट्रोल? ढकल, अरे ढकल मयूर, ढकल 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 ढकल. क्लच जाऊन आहे, काय करू. 70चा टाका लागते. अबे 2 तुकडे झाले म्हणलं मी नोटचे. नोटा सुद्धा बघ कशा होऊन आहे. घे ना पण ते नोट चालत नाही का? म्हणजे तुला येणार नाही का? काही आता चॅनलला सबस्क्राईब नको करा तुम्ही, चॅनल असेल नसेल तरी. आज पेट्रोल टाकलं, उडून जाईल. जा लागते घरी आता, लई आपत झाली. फाटकी नोट नाही घेत गाईज या माणूस. भेटू गेलो डोक्यावर हात केला ते युगुल भाऊ आपला. का म्हणते का करताय का नाही, काही नाही, ब्लॉगिंग चालू आहे. तर गाई 70 रुपयाचं पेट्रोल टाकलं डुकमध्ये. एवढी मोठी गाडी, क्लच पण मोडून, आणि 70 रुपयाचं पेट्रोल टाकून आपण कोरपणा येते हिंडत आहो. पा जमल का आता? गाडी बंद पडते यार आपली. आता थांबायला जमत नाही कुठं, म्हणून आता फास्टमध्ये परा लागते घरी. हे नाही जमत आहे आता, काही खरं नाही. का पाहताय क्या देख रही गाइस? वो लड़की हमको देख रही थी क्या? तर गाइस आपल्याला गर्लफ्रेंड नाही बरं. आपण सिंगल माणूस, सिंगल लाईफ इज बेस्ट लाईफ. आता बंटी तर थांब म्हणे, पण आता मी काही थांबत नाही. आता जा लागते घरी, कारण तर माझ्या अंगभर होऊन गेली. हे हातसुद्धा सोडायला जमत नाही हा वाला इकडला. आणि हे हेल्मेटसुद्धा मला इतका पागल करता आता वर मोबाईल आहे जड. काय सांगू तुम्हाला, व्हिडिओ किती मिनटात झाला काही समजत नाही. व्हिडिओ शूट झाला नाही झाला तर काहीच तुम्ही यार सबस्क्राईब करत नाही यार. आपलं नवीन चॅनल आहे, 2 चॅनल होऊन गेले, आता हे 3रं चॅनल आहे शिवम गेडाम 2.0. आपलं कोणते व्हिडिओ राहील ते त्याला पहा, बढ्या सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी मी नवीन व्हिडिओ आणत राहील. असं नको करू, ऐसा मत करू मेरी जान. माझं चॅनलला सबस्क्राईब करून द्या. आता तुम्हाला 3 वेळा सांगाच लागेल का? मयूर काही बोलत नाही, चुपचाप बिलकुल मागं बसून आहे. पवनचं शाळेमध्ये काय, शाळा म्हणतो कॉलेजमध्ये काहीतरी होतं तर माझा शर्टसुद्धा घेऊन गेला. आणि रोहितनं जुता नेले. आओ सब मुझे ही मारो. चा मायला 5 लाख रुपये में कोई गाडी आती का मयूर? हां गाईज पुष्पा पिक्चरमधून आपल्याला हे आहे का मराठी म्हणी इतका तडका भयानक लागते, इतका भयानक सांगू शकत नाही मी. मराठीची मजाच वेगळी आहे यार बोलायची. पुष्पा पिक्चर तुम्ही पाहूनच असाल नक्की. आपले कोणतरी आवाज दिला रे तिथं, रितेश का रे त्याचं नाव, श्रेयस तलपडे. हां श्रेयस तलपडेनं आवाज दिला अल्लू अर्जुनचा. पुष्पा द राईस म्हणजे नाही का हिंदी डब म्हणी थोडा मराठी तडका मारला ह्या पिक्चरमध्ये. इतका बड्या वाढला यार. फर्स्ट टाईम जे मी मूवी बघितली ना, खरंच सांगतो तुम्हाला, ती माझी पहिली मूवी आहे पुष्पा. आजपर्यंत मी अजिबात म्हणजे कोणत्याच टाकीजमध्ये गेलो नव्हतो मूवी बघासाठी. आपला दोस्त जे सोहेल आहे ना त्याच्यासोबत गेलो होतो, त्याच्यासोबतच बघलो मी पुष्पा द राईस. 2 पाहिलं 2. तिथं म्हणजे म्हणते का नाही च्या मायला 5 लाख रुपया. ते मराठी तडके दिले आहे ना काही त्या पिक्चरमध्ये. वा एकच नंबर. आता काही ना काही बस मी घरी जात आहो आता बड्यापैकी फुल स्पीडमध्ये. 40-50 होत आहे स्पीड. तुम्हाला दिसतंय का नाही का? आणि हेल्मेट माझा जीव खात आहे. हात सोडायला जमत नाही तर पण मी सोडत जातो कधी 6व्या गेअरवर गाडी चालत आहे. आणि मी कोरपण्याला जाऊन जे माझं काम होतं ते करून आलो. गाडी येत्या का पायवर मागं मला हेल्मेट घुमत येत नाही. हे टाकू गाडी, ॲक्सिडेंट होऊन जाईल नाही तर. आपला कसा रस्ता काहीच
एवढं सारं शूट केलं. आता जर एवढं शूट जर नाही झालं असेल तर मी हेल्मेटसुद्धा आदरून देतो, नदीत जाऊन लावतो. आमच्या गावच्या पूर येऊनच आहे. असं वाटतं का तेच गाडी आणायला पाहिजे होती का? काय यार, हेल्मेट 3 वेळा सेट करा, 3 वेळा सेट करा. पांगळून गेलो यार मी. गेअरसुद्धा नाही पडत आहे. एवढं सर्व होऊनसुद्धा मी गाडी चालवतच आहे. आता काय करेल, गाडी तर चालवा तर लागेलच. अभी दिन खराब आहे गाईस, आता दिवस खराब आहे म्हणून असं ॲडजस्टमेंट करावं लागत आहे. जुगाड लावून असं लावून तसं लावून. अरे यार काय यार, बे दिमाग खराब होत आहे. अरे 3 वेळा खाली जात आलं त्या मायला. 3 वेळा कायले खाली जात आहे हेल्मेट. दिमाग खराब. असं वाटतं का गोप्रो घेऊन टाकू का? 40-50 हजाराचा आहे. बहुत पैसा आहे माझ्यापाशी. अरे यार मजाकमध्ये म्हणलं बरं, माझ्यापाशी पैसा नाही बरं. आता मी एक नवीन चॅनल स्टार्ट केलं. त्याचे सबस्क्रायबर आता बस 3 सबस्क्रायबर झाले तर 50 सबस्क्रायबर होऊन जाईल आपले. त्याच्यानंतर काही नाही. असंच हळूहळू आपले सबस्क्रायबर वाढत ठेवा. कीप सपोर्टिंग गाईज. जस्ट आता मी घरी पोचतो आणि ब्लॉग एंड करतो. काही जस्ट मी आत्ता घरी आलो. हेल्मेट काढून फेकून देतो, मजाक नाही इतकं. तर भेटू थोड्या वेळानंतर. बाय. 2,000 years later. तर गाईज मी वावरात आलो होतो, आपल्या वावराकडे. त्या दिवशी पुरंपैकी 2-3 जणांना मिळून खाट टाकून दिलं होतं. 1 नंबर. पराठी बघून घ्या, पराठी कशी मस्त उठली. आणि बस व्हिडिओ एंड करू का म्हणलं. आणि आपलं उद्या फवारणी करायची आहे ना, मास बी भरणं होऊन जाते. मी नाही म्हणजे रोजदार लावलं उद्या फवारणीसाठी. त्याच्यासाठी मास भरून ठेवतो. मग त्या व्हिडिओमध्ये सांगलंच होतं मी का मास भराचं, तिकडून आणून पाणी तिकडे त्या मासामध्ये टाकायचं. बाकी काय नाही, भेटू थोड्या वेळाने. तर गाईज मी आलो मास भरासाठी अजून एकदा. मग हा व्हिडिओ स्टॉप केला होता, बंद करायला भेटलाच नाही. तर आता आजचा व्हिडिओ इथंच समाप्त करू, म्हणजे थांबवून देऊ. आणि नवीन असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच माझे 50 सबस्क्रायबर होणार आहे. तर लवकर जाऊन सबस्क्राईब करून टाका. आणि तवरीकसाठी बाय. माच मला माच. बाय.